आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी ती लाडकी बहीण योजना 6 जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 6 जानेवारी तुम्हाला 7वा हप्ता तुमच्या अकाउंटवरती कधी येणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि 7वा हप्ता किती येणार आहे हे देखील सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राईब नाही करत। अशा नवनवीन अपडेट जर तुम्हाला कोणत्याही योजनेविषयी पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी पाहू शकता की 6 जानेवारी आज 7वा हप्ता त्यांच्या अकाउंटवरती पाहायला भेटणार आहे। तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। लाडक्या बहिणींना आज दिनांक 6 जानेवारी 2025 सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनाविषयी आज महिलांना 7वा हप्ता मिळणार। ते 7वा हप्ता देखील तुम्हाला कधी मिळणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। 7वा हप्ता तुम्हाला 11 तारखेला भेटणार आहे। तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आणि बऱ्याच महिलांना मागचा 6 हप्ते पडलेले नाही। अशा महिलांना देखील 6 हप्ते एकाच वेळी टाकण्याचं काम सरकार करत आहे आणि 7वा हप्ता हे तुम्हाला 11 तारखेपासून पडणार आहे असं आम्हाला सूत्रांकडून अपडेट आलेली आहे। आणि दादा 11 तारखेपासूनच का तर तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याच महिलांना एकही हप्ता त्यांच्या अकाउंटवरती आलेला नाही। अशा महिलांना 9,000 रुपये ॲट अ टाईम 10 तारखेपर्यंत सरकार 10 जानेवारीपर्यंत त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात येणार आहे। 7वा हप्ता तुम्हाला पडणार आहे। तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी आहे। मोठी खुशखबर, लाडक्या बहिणींना सर्वात लवकर पैसे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील। तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी येते। तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही, अजिबात टेन्शन घ्यायची नाही। पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती खूप लवकर पडणार आहेत। तुम्ही पाहू शकता की आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी येते। जानेवारीचा हप्ता या खात्यात 6 जानेवारी ते 10 जानेवारीपर्यंत तुम्हाला 7वा हप्ता तुमच्या अकाउंटवरती 6वा हप्ता तुमच्या अकाउंटवरती 6 हप्ते तुम्हाला पडणार आहेत आणि 11 तारखेपासून तुम्हाला 7वा हप्ता हे तुमच्या अकाउंटवरती टाकण्याचं काम सरकारने घेतलेलं आहे। तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही। तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पाहायला भेटतील। तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। या ठिकाणी पाहू शकता की तुम्ही लाडक्या बहिणीसाठी 7वा हप्ता वाटप 11 तारखेपासून होणार आहे। टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होणार आहे। 4 ते 5 दिवसामध्ये 70% महिलांना या ठिकाणी 7वा हप्ता पडणार आहे। तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी अपडेट तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी काय आहे। 7वा हप्ता वाटप जिल्ह्यानुसार पैसे वाटप होणार आहे। प्रक्रिया चालूच आहे। तुम्हाला 6 हप्ते तुमच्या अकाउंटवरती 11 तारखेपर्यंत टाकण्यात येणार आहेत आणि 11 तारखेच्या समोरून तुम्हाला 7वा हप्ता तुमच्या अकाउंटवरती पडणार आहे। आता बऱ्याच महिलांची तक्रार होती की दादा आम्हाला एकही हप्ता पडलेला नाही। अशा महिलांना काय करायचं तर तुमचं बँक अकाउंट तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक नसेल तर पैसे पडलेले नाही तुम्हाला, तर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक करायचं आहे तर तुम्हाला पैसे भेटतील। 7वा हप्ता वाटप महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। 70% महिलांना सर्वात अगोदर पैसे भेटतील। ते जे जिल्हे सुद्धा सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये लवकर पैसे पडणार आहेत ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तुम्हाला टेन्शन घ्यायची काही अजिबात गरज नाही। तुम्ही पाहू शकता आता महिलांना पैसे मिळणार। आधार बँक लिंक हो, तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक पाहिजे तर तुम्हाला पैसे या ठिकाणी पाहायला भेटतील, नाहीतर पैसे हे तुम्हाला पडणार नाहीत। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी येते। तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक पाहिजे तरच तुम्हाला पैसे या ठिकाणी भेटणार आहेत, नाहीतर तुम्हाला पैसे भेटायचं काहीही हे नाही, शक्यता नाही आहे। तुम्ही लवकरात लवकर तुमचा आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक करा तरच तुम्हाला लवकरात लवकर पैसे या ठिकाणी पाहायला तुमच्या अकाउंटला भेटू शकतात। आता 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप 6 विभाग, एकूण 6 विभागामध्ये तुम्हाला पैसे या ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचं काम सरकारनं हाती घेतलेलं आहे। तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। या बँकेत पैसे मिळणार सर्वात आधी पोस्ट बँक हो, पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे भेटणार आहेत। नंतर आहे SBI बँकमध्ये पैसे सुद्धा भेटणार आहेत आणि नंतर आहे ग्रामीण बँकमध्ये सुद्धा लवकर भेटत आहेत। परंतु जी पोस्टाची बँक आहे त्या पोस्टाच्या बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे हे लवकर अकाउंटला येत आहेत। तर ज्या महिलांचा अकाउंट ज्या महिलांनी अर्ज भरलेला आहे अशा महिलांना एक काम करायचं आहे। त्यांनी अर्ज भरायच्या अगोदर पोस्टाचा अकाउंट खोलायचं आहे। पोस्टाचा अकाउंट ओपन करायला जर माहिती नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता की पोस्ट अकाउंट कसं ओपन करायचं मोबाईलवरती घर बसल्या मी तुम्हाला सांगतो। आता तुम्ही पाहू शकता की
काही महिलांना 1500 रुपयेपेक्षा कमी रक्कम मिळणार का? असं काही नाही, तुम्हाला 1500 रुपयांच्या कमी रक्कम भेटणार नाही. 100% पैसे तुम्हाला 1500 रुपये तुमच्या अकाउंटवरती. जर तुम्ही नवीन जरी अर्ज केला, अशा महिलांना सुद्धा या ठिकाणी पैसे, नवीन अर्ज जरी केला तरी तुम्हाला 1500 रुपये भेटतात. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. 100% पैसे या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. आता अपडेट पाहू शकता की आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, लाडकी बहीण योजना. महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? योजना निकष. जर केंद्र किंवा राज्य सरकारचा योजनेमधून लाभ घेतला जात असेल आणि ती रक्कम 1500पेक्षा कमी असेल तर फक्त तफावत भरून दिली जाईल. ही एक महत्त्वाची मुद्दा लाडक्या बहिणीसाठी आहे. तुम्ही पाहू शकता की आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणीसाठी ते. उदाहरण, जर तुम्हाला एखाद्या महिलेला सरकारच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत 1000 रुपये मिळत असतील तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून फक्त उर्वरित 500 रुपये दिले जातील. हो, आता तुम्हाला जर सांगायचं झालं तर महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. सर्वात मोठी अपडेट, जर तुम्ही लाडकी बहीण योजना व्यतिरिक्त जर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल, जर तुम्हाला 1000 रुपये जरी येत असतील तर हे लाडक्या बहिणींची तुम्हाला 500 रुपयेच भेटतील. ही एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी सरकारनं आत टाकलेली आहे. तुम्ही पाहू शकता की महत्त्वाचा मुद्दा आहे हा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की क्रॉस व्हेरिफिकेशन प्रक्रिया. हो, तुमचं क्रॉस व्हेरिफिकेशन अर्जांचं होणार आहे. जरी तुम्ही नवीन अर्ज केला आणि तुमचा अर्ज जरी हे झालेला नाही तरी तुमच्या अर्जांची ही व्हेरिफिकेशन होणार आहे. तुम्ही पाहू शकता की पात्र लाभार्थ्यांची खात्री करण्यासाठी महिलांना व बालविकास विभाग, आयकर विभाग तसेच अन्य विविध विभागासोबत तुमचं या ठिकाणी हे होणार आहे, व्हेरिफिकेशन होणार आहे. तुम्ही पाहू शकता की तुमच्या अर्जांची पडताळणी ही या ठिकाणी केली जाणार आहे. तुम्हाला ही सर्वात मोठी अपडेट पाहायला भेटत आहे. महिलांना खुशखबर, मकर संक्रांतीच्या अगोदर 7वा हप्ता तुमच्या अकाउंटवरती पडणार आहे. या ठिकाणी महिलांची, सर्व महिलांची संक्रांत ही गोड होण्याचं दिसत आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 14 जानेवारी आधी पैसे तुम्हाला 7वा हप्ता तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटणार आहे. 11 तारखेपासून पैसे तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत. तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. 11 तारखेपासून 100%, आम्ही 100% सांगतो, 100% तुम्हाला 11 तारखेपासून पैसे हे 7वा हप्ता पडणार आहे. जर तुम्ही, आता सर्वात महत्त्वाची अपडेट ही आहे की लोक व्हिडिओ तर पाहत आहेत परंतु सबस्क्राईब नाही करत. चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नवनवीन अपडेट जर पाहिजे असतील तर, तुम्हाला अशीच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर मग अशा अपडेटपासून तुम्ही वंचित राहाल. आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट पाहू शकता. महिलांना खुशखबर, 1500 रुपये की 2100 रुपये. आता सर्वात अगोदर मी सांगतो तुम्हाला, जर तुम्ही नवीन अर्ज भरलेला असेल अशा महिलांना 1500 रुपये भेटणार आहेत. आणि 2100 रुपये कधी भेटणार आहेत तुम्हाला? एप्रिल आणि मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना भेटत आहेत. आता लाडक्या बहिणीने सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची की तुम्हाला 2100 रुपये आताच भेटणारे नाही. बऱ्याच महिला चर्चा करतात की अगं माय तुला पैसे आले का? नाही. ती म्हणते माय तुला आले का? नाही. अशा महिलांनी चर्चा अजिबात करायची नाही. मी सांगतो तुम्हाला 2100 रुपये तुम्हाला मार्च एप्रिल महिन्यापासून पडणार आहेत आणि 1500 रुपये आहेत ते तुम्हाला या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता 11 तारखेपासून पडणार आहे. तुम्हाला या ठिकाणी अपडेट देत आहे मी, ही लक्षात घ्या अपडेट. तुम्ही टेन्शन घ्यायची काही गरज नाही. 2100 रुपये मार्च महिन्यात अधिवेशनानंतर निर्णय होणार आहे की 2100 रुपये तुम्हाला कधी टाकायचे, ते मार्च महिना किंवा एप्रिल महिन्यामध्ये पडतील. एप्रिल मार्च महिन्यामध्ये तुम्हाला 2100 रुपये तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. 100% पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की दादा आम्हाला एकही हप्ता आलेला नाही. अशा महिलांचं काय? जर तुम्हाला एकही हप्ता आलेला नाही तर तुम्हाला 10 तारखेपर्यंत, 10 जानेवारीपर्यंत सरकार 9000 रुपये तुमच्या अकाउंटवरती ॲट ए टाईम टाकणार आहे. तुम्ही तुमच्या अकाउंट जाऊन चेक करू शकता. पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे येत आहेत, नंतर SBI बँक, नंतर ग्रामीण बँक. तुम्हाला ग्रामीण बँकसुद्धा चांगली बँक आहे. लवकरात लवकर जर पैसे यायचे असतील, सर्वात लवकर पैसे ग्रामीण आणि पोस्ट बँकमध्ये येत आहेत. 2100 रुपये मार्च अधिवेशनानंतर तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे की 2100 रुपये तुम्हाला मार्च आणि एप्रिलच्या नंतरच भेटतील. त्यामुळं जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला 11 तारखेपासून पडणार आहे. मी वारंवार सांगतो तुम्हाला 11 तारखेपासून जानेवारी महिन्याचा हप्ता पडणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. या ठिकाणी पाहू शकता की लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी अपडेट आहे. आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राईब नाही करत. आपल्याला 1K करायचे आहेत. 1K लवकरात लवकर करा.
या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे, लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्याला 1K करायचे आहेत. 1K केल्यावरती तुम्हाला खूप मोठं गिफ्ट या ठिकाणी भेटणार आहे. तुम्ही सबस्क्राईब करा लवकरात लवकर चॅनलला. भेटूया नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.